नमस्कार. स्वप्नसंघर्ष या आपल्या चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण मकर संक्रांती विशेष संपूर्ण माहिती बघूयात. मकर संक्रांती हा भारताचा मुख्य सण आहे. पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण साजरा केला जातो. सध्याच्या शतकात हा सण जानेवारी महिन्याच्या 14व्या किंवा 15व्या दिवशी येतो. या दिवशी सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो. मकर संक्रांतीच्या सणाला काही ठिकाणी उत्तरायण असेही म्हणतात. उत्तरायणही याच दिवशी होते हा गैरसमज आहे. पण मकर संक्रांत ही उत्तरायणापेक्षा वेगळी आहे. मकर संक्रांती महत्त्व. या दिवशी जप, तप, दान, स्नान आदी धार्मिक कार्यांना विशेष महत्त्व आहे. या प्रसंगी दिलेले दान शतपटीने वाढते आणि त्याचे फळ मिळते. अशी श्रद्धा आहे की या दिवशी शुद्ध तूप दान केल्याने मोक्षप्राप्ती होते असे मानले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान करणे आणि गंगेच्या तीरावर दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. या सणाला तीर्थराज प्रयाग आणि गंगासागर स्नानाला महास्नान असे नाव देण्यात आले आहे. सामान्यतः सूर्य सर्व राशींवर प्रभाव टाकतो, परंतु सूर्याचा कर्क आणि मकर राशीत प्रवेश धार्मिक दृष्टिकोनातून खूप फलदायी आहे. ही प्रवेश किंवा संक्रमण प्रक्रिया 6 महिन्याच्या अंतराने होते. भारत देश उत्तर गोलार्धात स्थित आहे. सामान्यतः भारतीय पंचांग पद्धतीच्या सर्व तारखा चंद्राच्या गतीने आधारावर ठरतात, परंतु मकर संक्रांती ही सूर्याच्या गतीनुसार ठरते. मकर संक्रांतीचे विविध प्रकार. मकर संक्रांतीच्या निमित्ताने तिळगुळ खाण्याची आणि खायला देण्याची परंपरा आहे. मकर संक्रांती हा सण सर्व प्रांतांमध्ये वेगवेगळ्या नावांनी आणि वेगवेगळ्या चालीरीतींनी आणि भक्तिभावाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. मकर संक्रांती धार्मिक महत्त्व. मकर संक्रांतीच्या निमित्ताने भारताच्या विविध भागात आणि विशेषतः गुजरातमध्ये पतंग उडवण्याची प्रथा आहे. असे मानले जाते की या दिवशी भगवान भास्कर स्वतः त्यांचा मुलगा शनीला भेटण्यासाठी त्यांच्या घरी जातात. मकर राशीचा स्वामी शनिदेव असल्याने हा दिवस मकर संक्रांत म्हणून ओळखला जातो. मकर संक्रांतीला दिले जाणारे दान. मकर संक्रांतीला स्नान आणि दानाचा सण असेही म्हणतात. या दिवशी तीर्थक्षेत्रे आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचे खूप महत्त्व आहे. तसेच तीळ, गूळ, खिचडी, फळे यांचे दान केल्यास राशीनुसार पुण्य प्राप्त होते. या दिवशी केलेल्या दानामुळे सूर्यदेव प्रसन्न होतात. मकर संक्रांतीला तिळगुळाचे महत्त्व. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. यामागील शास्त्रीय कारण म्हणजे तीळ आणि गूळ हे उष्ण पदार्थ आहे आणि थंडीमध्ये शरीराला उष्ण आणि स्निग्ध पदार्थांची गरज असल्यामुळे यावेळी तिळगुळ बनवतात आणि खातात. शिवाय या सणानिमित्ताने कटू आठवणींना विसरून गोडवा भरण्याचा प्रयत्न केला जातो. मकर संक्रांतीला काळ्या रंगाचं महत्त्व. मकर संक्रांत हा एकमेव सण आहे ज्यात काळा रंग आवर्जून वापरला जातो. या दिवशी महिला काळ्या रंगाचे कपडे घालून हळदी-कुंकवाचा समारंभ आयोजित करतात. मकर संक्रांतपासून रथसप्तमीपर्यंत हळदी-कुंकू समारंभ आयोजित केला जातो. या दिवशी सुवासिनींना वाण देण्या-घेण्यासाठी बोलावलं जातं. या सणाला काळा रंग घालण्यामागील शास्त्रीय कारण म्हणजे हिवाळा. तसं तर सणासुदीला काळा रंग वर्ज्य मानला जातो, परंतु मकर संक्रांत हिवाळ्यामध्ये येत असल्याने या काळात उबदार कपडे घातले जातात. काळा रंग उष्णता शोषून घेतो म्हणून संक्रांतीला काळे कपडे परिधान करण्याची पद्धत आहे. याशिवाय मकर संक्रांतीला लग्न झालेल्या नवीन जोडप्याला तसंच घरातील नवीन बाळाला घालण्यात येणारे हलव्याचे दागिने काळ्या रंगावर उठून दिसतात. मकर संक्रांतीला पतंग का उडवतात? मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवून हा सण साजरा करण्याची प्रथा प्रचलित आहे. पतंग उडवण्याची प्रथा मकर संक्रांतीशी संबंधित आहे.
एका मान्यतेनुसार त्रेतायुगात भगवान रामाने आपल्या भावासह आणि श्री हनुमान यांच्यासह मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवली होती. म्हणून तेव्हापासून ही परंपरा जगभर प्रचलित आहे. प्राचीन भारतीय साहित्य आणि धार्मिक ग्रंथांमध्येही पतंग उडवण्याचा प्रकार आढळतो. मकर संक्रांतीला पारंपरिक हलव्याचे दागिने. मकर संक्रांती या सणाला हलव्याचे दागिने तयार करण्याची पद्धत असते. हे दागिने नव्या नवरीसाठी तसेच लहान मुलांचे बोरन्हाण असल्यास त्यांच्यासाठी तयार केले जातात. काळ्या कपड्यांवर हलव्याचे दागिने शोभून दिसतात. या सणाला घरात आलेल्या नव्या सुनेचं अथवा जावयाचं आणि लहान बाळाचं हलव्याचे दागिने घालून गोड कौतुक केलं जातं. लहान मुलांचंही बोरन्हाण या दरम्यान केलं जातं. चला तर मग तुम्हाला मकर संक्रांतीविषयी संपूर्ण माहिती कशी वाटली? आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. मकर संक्रांतीच्या आपणा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा.